अंकुशेठ नमस्ते. नमस्कार. काल देवराम लांडे यांची पत्रकार परिषद झाली. तुमच्यावर व्यक्तीच्या वैयक्तिक अनेक आरोप केले, तुम्हाला आरसा पाहायला सांगितलंय, काय सांगाल तुम्ही? सर्व पत्रकार बांधवांना प्रथमतः नमस्कार. काल जी पत्रकार परिषद झाली, लांडे साहेबांनी आम्हाला आरसा बघायला सांगितला, व्यक्तिशः मला, आणि अजून असंही काहीतरी बोलले की बाबा तू तुझा प्रपंच सांभाळ, घर सांभाळ. तर मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचं घर आम्हीच सांभाळतोय. आमचं घर सांभाळायला लांडे साहेब आलेले नाही आहेत. आणि मला आरसा बघायला सांगण्यापेक्षा मी त्यांना जाहीर आवाहन करतो की तुम्ही पहिल्यांदा आरसा बघा. आज जी जनमानसामध्ये जी काही आपली प्रतिमा झालेली आहे ना, ही तुम्ही फक्त आज तोंडावर बोलताय, पण तुम्हाला खरोखर आरसा बघण्याची गरज आहे. कारण आज जर बघितलं गेलं ना पत्रकार बांधवांना, आम्ही जी काही मंडळी बोलतोय ही विकास कामावर बोलतोय, जनतेच्या प्रश्नावर बोलतोय, पण हे महाराज मात्र उठसूट वैयक्तिक टीकेवर घसरतायत. आमचं आव्हान आहे ना त्यांना की जर आम्ही समाजाच्या प्रश्नावर बोलतोय, विकासाच्या प्रश्नावर बोलतोय, तर तुम्ही त्या पद्धतीने उत्तर द्या. आज जर आम्ही तुम्हाला एखादा प्रश्न विचारला तर त्याला काहीतरी तुम्ही पुराव्यानिशी उत्तर द्या. वैयक्तिक एखाद्यावर टीका करणं, एखाद्या प्रपंचाबद्दल बोलणं हे कितपत योग्य आहे? कारण आम्ही ज्यावेळेस सभेमध्ये जातो, लोकांमध्ये जातो, त्यावेळेस लोकांचे प्रश्न मांडतो. आम्ही कुठल्याही पद्धतीत त्यांच्यावर खालच्या पातळीवर किंवा वैयक्तिक टीका केलेली नाही. त्यांची एवढी नाराजी तुमच्यावरती काय नक्की? पण काय माहित नाही. ज्यावेळेस आमदारकीला आम्ही त्यांचा प्रचार केला, सोबत होतो, त्यावेळेस आम्ही खूप चांगले होतो. पण ज्यावेळेस कळलं की ज्यावेळेस आमदारकीच्या प्रचाराला आम्ही सोबत फिरत असताना माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की आत्तापर्यंत त्यांचं 1 रुपयाचं पाणी पण जर साहेब आम्ही पिलो असेल ना तर हराम आहे. 1 महिना उपवाशी तापवाशी प्रचार केला, परंतु मध्यंतरीच्या काळात आम्हाला असं कळलं की साहेबांनी ऑलरेडी आमचा जो समाज आहे, म्हणजे आदिवासी समाज आहे, याच्या मतांच्या मोबदल्यात ठराविक उमेदवाराकडून पैसे घेतलेले आहेत. कोणत्या उमेदवाराकडनं? आता आज मी ते स्पष्ट सांगू शकत नाही, कारण आज ते तुम्हाला कसं कळलं? मी चर्चा ऐकली ना, मी साहेबांच्या शेजारीच होतो, चर्चा ऐकली ना? साहेबांच्या तोंडून ऐकलं. कोणते साहेब? देवराम लांडे साहेब. आणखी कोणते साहेब? मग समाजाचा जातीयवाद, समाजाचा वापर केला गेला असं म्हणायचं तुम्हाला? 100%. कारण आम्ही ज्यावेळेस सुशिक्षित तरुण आज वारंवार, आज काल आमचे सहकारी संजय साबळे यांच्यावर बोललेत की संजय साबळे पिसळलाय. अरे बाबा, पिसळलाय कोण? पिसळलाय. आज मला आरसा बघायला सांगितलं ना बंधूंनो, त्यांनी खरोखर कालची जी त्यांची पत्रकार परिषद झाली, सर्व त्यांचे बांधव, म्हणजे त्यांच्या सोबत असणारे जे आमचे बांधव आहेत, आज सगळे शिकलेले आहेत, काही सुज्ञ आहेत, पण त्यांच्या डोळ्यावर कुठली पट्टी आली आहे मला माहीत नाही. कारण ते खरोखर सर्व चांगले व्यक्ती आहेत, पण हे एका चुकीच्या व्यक्तीच्या नादाला लागून आज पूर्ण समाजाला बिघडवू पाहत आहेत. तुम्ही तर त्यांच्यावर होते. कधी? विधानसभेला होतो ना. मग विधानसभेला होतो. याचं कारण साहेब असं होतं की ज्या वेळेस आपल्या आदिवासी भागाचा उमेदवार विधान परिषद लढतोय, विधानसभा लढतोय, त्यावेळेस असं वाटलं होतं की बाबा चला, ही व्यक्ती जर आमदार झाली तर आमच्या भागाचा, पश्चिम विभागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, या एका आशेवर आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यावेळेस विकासाचे मुद्दे घेतले होते का? हो, विकासाचे मुद्दे म्हणजे आमच्या भागामध्ये एक नरेटिव्ह सेट केला गेला की आंबे हातवीस ते कोपरा मांडव, 1,03,000 मतं आहेत. त्याच्यापैकी जर आपल्याला 70-75,000 मतं जरी मिळाली तरी आपला आमदार होऊ शकतो. पण आम्हाला हे माहीतच नव्हतं की आम्ही ज्या व्यक्तीला आमदार म्हणून पाहतोय हा आधीच विकला गेलाय. मग तेव्हाच तुम्ही काय बोलले? कधी? तेव्हा जेव्हा तुम्हाला कळालं तेव्हा? अगदी मतदानाच्या 2 दिवस अगोदर कळालं ना. तेव्हा ही मोठी बातमी झाली असती, मोठी ब्रेकिंग, खळबळजनक आरोप होते. नाही, 2 दिवसात काय खळबळजनक होणार? मी कंटिन्यू साहेबांची गाडी पण चालवली साहेब त्या काळामध्ये, जे स्वतःला स्वयंघोषित आमदार म्हणतायत. कारण आदिवासी भागामध्ये साहेब आज बी जर विचारायला गेलो, दसक्रियेमध्ये जर कोणी प्रश्न विचारला, स्मशानभूमी का नाहीये, रस्त्याची कामं का नाहीयेत, संविधानक कामं का नाहीत, यांचं एकच उत्तर, हे प्रश्न तुम्ही आमदाराला विचारा, खासदाराला विचारा. तुम्ही आता संजय साबळे 1 मिनिट साहेब, हे प्रश्न आमदाराला विचारा, खासदाराला विचारा, हे त्यांचं वाक्य. आणि नंतर त्यांचं ज्यावेळेस शेवटी भाषण येणार ना, त्यावेळेस मीच आदिवासी समाजाचा आमदार, मला 25,000 मतं मिळाली,
म्हणजे मतं मिळाली हे सांगायला तुम्ही आमदार, आणि कामं विचारली की मग तुम्ही आमदार नाही. ते प्रश्न आम्ही आमदार खासदाराला विचारायचे. कुठली ही दुटप्पी भूमिका? तुमच्यात त्यांच्यामध्ये एवढं वाद होण्याचं कारण काय म्हणत? साहेब अजूनही सांगतो, देवराम लांडे आणि माझं वैयक्तिक काहीही वाद नाही. आणि आज मला कळालं की तो इतक्या खालच्या पातळीवरचा माणूस आहे की त्याला समोरची माणसं विकासावर बोलतायत आणि तो एकेरीवर बोलतोय. समोरासमोर बसायची तयारी आहे का तुमची? बिंदास कधी पण. त्यांना आज माझं जाहीर आव्हान आहे की जे त्यांनी बोलले ना की आरशात बघ, तुम्ही आरशात बघून या, मी पण आरशात बघून येतो, समोरासमोर बसा. जर दूध का दूध पाणी का पाणी नाही केलं तर नावाचा जणकू बोराडे सांगणार नाही. सातत्याने आरोप करताय समाज विकला, समाजाचा व्यवहार केला, नेमकी काय ती घटना जरा सांगा ना. साहेब, समाज विकला याचा अर्थ काय की जी लोक, आज आमचा आदिवासी समाज भोळा आहे सर. आज बघितलं गेलं, हा वारंवार टिमकी वाजवतो की 22,000 मतं पडली, 25,000 मतं पडली. आज तुम्हाला मी जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी आदिवासी विभागातून आमदारकी लढलेले भरपूर माणसं आहेत, पण याच्यासारखं तोंड बाजार कधी कोणी केला नाही. ज्या व्यक्तीने हिरडा कारखान्याची मुहूर्तमेढ रवली अशा आमचे आदिवासी भागाचे नेते रघुनाथ उतळे साहेब हे कमीत कमी 15 ते 20 वर्षापूर्वी विधानसभा लढले. त्यावेळेस मताची टक्केवारी कमी होती, म्हणजे जवळजवळ 2 ते 2.25 लाख मतं त्यावेळेस आमदारकीला होती. तरीही रघुनाथ उतळे साहेबांनी 17,000 मतं घेतली. पण त्यांनी असं याच्यासारखी फुशारकी कुठं मारली नाही. मग त्यांची मताची टक्केवारी ह्याच्यापेक्षा निश्चितच जास्त होती. नंतर मारुती शेठ वायळ यांनी पण आमदारकी लढवली 2014 साली. त्यांना पण त्या ठिकाणी 12,000 प्लस मतं पडली. मग यांनी असं काय मोठे वाघ मारलेत? ते आपलं काय ते अलिबाबा 40 चोर काय ते म्हणतात ते त्याचं त्यालाच माहीत. चोऱ्या करायच्या ह्यांनी आणि अलिबाबा 40 चोर म्हणायचं समोरच्या लोकांना. तुम्ही आता संजय साबळेंबद्दल बोलले, ते काल असा आरोप झाला की संजय साबळे हे 1,000 रुपये रोजावर आहेत तुमच्या इथे. साहेब, हा इतका नटसम्राट आणि नौटंकी माणूस आहे ना, उभ्या आयुष्यात याच्या एवढा सोंगाड्या माणूस आहे ना कोणी पाहिला नसेल. कारण संजय साबळे हा आत्मसन्मान असणारा मुलगा आहे सर. आजही मी बघतो, माझ्या घराच्या जवळच राहतो, स्वाभिमान असणारा हा पोरगा आहे. आणि तो फक्त आणि फक्त समाजासाठी असलेली जाण, समाजाप्रती असलेली तळमळ, याच्यासाठी तो आज या बदलाच्या लढाईमध्ये सहभागी झालाय. आणि राहिला प्रश्न संजय साबळे आणि देवराम लांडे यांचा जो वैमनस्य झालं साहेब, हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. मी काय त्या ठिकाणी असं कोणी त्रयस्थ व्यक्तीने सांगितलंय आणि मग संजीवर अन्याय झालाय असा म्हणणाऱ्यातला मी नाही. कारण ज्यावेळेस आता हा म्हणतो ना खुशी 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 खुशी, शरद दादा यांच्या पक्षामध्ये प्रवेश करताना मला सोबत नेलंय. ज्यावेळेस आम्ही दादांच्या बंगल्यावर जात असताना एक मोबाईलवर पोस्ट आली, ती पोस्ट फक्त संजय साबळेंनी पोस्ट केली होती. एक जाणीवपूर्वक सांगतो की त्या ठिकाणी दत्ताभाऊ गवारी आज आमच्या सर्वांचे आदर्श व्यक्तिमत्व, आमचे सर्वांचे लीडर. कारण लीडर कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्ताभाऊ गवारी. कारण त्या दिवशी आम्ही रायगड बंगल्यावर दादांच्या तिथं हजर होतो. त्या ठिकाणी दत्ताभाऊ गवारी आणि देवराम शेठ यांना दादांनी चेंबरमध्ये घेतलं. त्या ठिकाणी त्यांचं पक्षप्रवेशाची निश्चिती झाली. त्या ठिकाणी दत्ताभाऊनी पण ॲक्सेप्ट केलं ना देवराम लांडे यांना. आणि त्यांच्याच गाडीमध्ये आम्ही जुन्नरला प्रवास करत असताना दत्ताभाऊ गवारी यांनी सांगितलं की बाबा रे, तू आज शिवसेनेमध्ये आलेला आहे, तुला दादांनी ह्या पक्षात घेतलंय, आम्हाला तुझं नेतृत्व मान्य आहे, परंतु आजपासून तू कुणावर तोंड टाकू नको, कुणावर टीका करू नको, कारण तू अनेक पक्ष बदललेत, तुला ट्रोल करण्याची शक्यता आहे. हे सांगत असताना मी, दत्ताभाऊ आणि देवराम लांडे त्यांचे ड्रायव्हर, हे आमच्यासोबत अजूनही एक व्यक्ती होतं दीपक घुटे, देवळ्याचे सरपंच, आम्ही जेवण केलं सोबत. आणि दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती. आम्ही रात्री उशिरा आल्यामुळे उशिरा उठलो. दत्ताभाऊ गवारी यांचे मला 15 ते 20 मिस कॉल होते. दत्ताभाऊंचा मी फोन उचलला तर दत्ताभाऊंना म्हटलं काय एवढे कॉल केले? मला म्हटलं की आपण रात्री जे त्यांना समजून सांगितलं त्या व्यक्तीने आज सकाळी 9:15 वाजता संजय साबळेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला. साहेब विचार करा, ज्या व्यक्तीला रात्री समजून सांगितलं एवढं तर सकाळी सुचत नाही, अशा बिनडोक माणसाच्या आरोपाला आपण काय उत्तर द्यायचं?
बरं तो वैयक्तिक बोलतोय ना, तो काही सामाजिक प्रश्न घेऊन बोलतोय का? आज समजा सर पत्रकार बंधू तुम्हाला वैयक्तिक लाईफ प्रत्येकाला आहे ना, त्यांनी त्याच्या वैयक्तिक लाईफ मध्ये कसं जगावं कसं वागावं हा त्याचा प्रश्न आहे. पण ह्याच्याकडं बोलायला जर काही प्रश्नच नाहीये, काही उत्तरच जर नाहीये, तर हा वैयक्तिक घसरण्याशिवाय याला आयुष्यभरात आलंय काय? आणि त्याला वैयक्तिक बोलण्याची एवढीच खुमखुमी आहे ना, मी जाहीर सांगतो की गेल्या 1 वर्षभरापूर्वी हे महाशय रुबी हॉलला ऍडमिट होते. याला यांच्याच जवळच्या माणसांनी सुचवलं होतं. त्याच्याबद्दल बोलाल का बोलू जाहीर मी? बोला की. नाही, दत्ताभाऊंनी पण सांगितलं, मी पण जाणीवपूर्वक सांगतो की जे म्हणतात ना, ब्लॅकमेल करते की नाही ब्लॅकमेल करायचा काहीच प्रश्न नाही. ब्लॅकमेल करून काय मला निवडणूक लढवायची? काय विषय तू सांगा ना, काय रुबी साहेब काय विषय? विषय काय आहे, हा आज मला बोलण्यासाठी आहे ना हे व्यासपीठ नाही. आज आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. विषय काढला म्हणजे त्यांनी मला आरशात बघायला सांगितलं ना. आज माझे पण जवळचे नातेवाईक त्यांचे नातेवाईक आहेत. मग यांना रुबी हॉलमध्ये ऍडमिट करण्या इतपत का सुचवलं हे त्यांनाही चांगलं माहिती आहे. ज्यावेळेस ते हे बाईट बघतील ना, मारलं कोणी? ते येईल समोर हळूहळू. कुठं झालं होतं काय? सर्वच प्रश्नाची उत्तरं मिळतील आणि 100% मिळतील, पुराव्यानिशी मिळतील. फक्त मला काय म्हणायचंय, हा जो महाशय आहे ना, तारीख चालणार का आता? नाही तारीख पे तारीख नाही साहेब. काय होतं माहितीये का, ते म्हणतात ना, आपण जर तो व्यक्ती ज्या पातळीवर जाऊन टीका करतो किंवा येड्यावाकड्या मार्गाने एखाद्यावर नुसतं टीका म्हणून टीका, विरोध म्हणून विरोध करतो आणि त्या माणसाच्या टीकेला आपण त्याच खालच्या भाषेत उत्तर देणं म्हणजे ना येड्यापेक्षा येडं होणं. म्हणजे त्याच्यात आपल्यात काय फरक राहिला? तरी तुम्ही करतोय म्हणजे कालची जी टीका झाली हे त्यांना इशारा आहे, ही टीका नाही. सगळं जर गौड बंगाल बाहेर काढलं ना पत्रकार बंधूंनो, हे महाशय आहे ना रस्त्यावर पण फिरताना दिसणार नाही. फक्त त्यांना ह्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की बाबा रे, की जी निवडणूक आहे ही संविधानिक मार्गाने लढ. आम्ही जर आरोप करतोय ना तुम्ही काही कामं केली नाही, तुम्ही लोकांना कामं सांगा, विकास सांगा. नुसतंच आरोळ्या करणे, 4-2 जण सोबतीला घेऊन काहीतरी टीका करणे, ह्याच्यावर तोंड टाक त्याच्यावर तोंड टाक. संजू साबळे सारख्या व्यक्तीला जो PhD धारक आहे, यांची लायकी आहे का? अहो हे पेपर उलटा धरतायत. काय लायकी आहे यांची साहेब सांगा ना तुम्ही. मी जाणीवपूर्वक आपल्याला सांगतो की आदरणीय वल्लभ शेठ बेनके साहेब यांची कृपा म्हणून हे महाशय आज आहे ना माजी अध्यक्ष म्हणून तरी आज वावरतायत. नाही तर यांची कवडीची पण लायकी नाही. कारण यांनी दुसऱ्याच्या लायकीवर बोलायला ना पहिलं स्वतःची लायकी तपासून पाहावी. कारण आम्ही ज्या गावात राहतो ना साहेब, हे ज्यावेळेस तडीपार होते ना, आमच्याकडे सुपाता म्हणून एक इलाका आहे, सुपाता. तिथं त्यांचेही नातेवाईक आहेत आणि माझेही नातेवाईक आहेत. आणि मी जाणीवपूर्वक सांगतो की देवराम शेठ लांडे यांची जी बहीण आहेत ना, आमच्या नानी आदरणीय अंजनाताई कोरडे, ह्या माझ्या मिसेसच्या सख्या मामी आहेत. सख्या चुलत नाही. आणि आज माझ्यासारखा व्यक्ती साहेब जर अन्यायावर बोलला नाही ना, कोणच बोलणार नाही. आज माझं त्यांचा बांधाला बांध नाहीये, माझं त्यांचं काही वैमनस्य पण नाहीये. पण मी जे बोलतोय ना हे समाजाच्या प्रश्नापोटी बोलतोय. आजपर्यंत जी गोष्ट घडली नाही आजपर्यंत, आज बघितलं ना, आज दत्ताभाऊ गावारी समोर येऊन बोलतायत, संजय साबळे बोलतायत, जनकू बोराडे बोलतायत, बंडू उतळे बोलतायत. का बोलतायत साहेब? आमचा काय वैयक्तिक स्वार्थ आहे याच्यात? ते म्हणतात अलिबाबांच्या आलीत चोरी एकत्र. म्हणू द्या ना, पण काय चोरी केली? याच्यासारख्या समाजाच्या चोरी केलेली नाहीये. हा सांगतोय की माझी केवाडी म्हणजे बारामती. साहेब तू त्याची वेश पाहिली का तुम्ही? ते काय ते असे उभे काय ते हा पाहिली का? हा. अरे लाज वाटायला पाहिजे केवाडीला बारामती म्हणायला. तुम्ही अंतर्गत जाऊन बघा, अंतर्गत जाऊन बघा काय आहे त्या केवाडीत बारामती म्हणण्यासारखं. सर कालच गेलो होतो, काल खटकाळे या ठिकाणी एक दशक्रिया होती, केवाडी या ठिकाणी एक दशक्रिया होती. एकाही दशक्रिया ही शेड मध्ये झाली नाही साहेब. पर यांना हे विचारलं का, हे काय सांगणार की लोक जागा देत नाही. साहेब ह्या माणसांनी जाणीवपूर्वक प्रत्येक गावामध्ये 2 गट करून ठेवले. प्रत्येक गावामध्ये 2 गट. एक जर
चांगला गट त्या ठिकाणी काम करत असेल ना, बरोबर त्या ठिकाणी काही लोकांची माथी भडकवून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक 2 कट केलेले आहेत. तरी तुम्ही विधानसभेला त्यांचं काम करत होते. साहेब, मी परत एकदा स्पष्ट करतो की विधानसभा हा एक वेगळा कन्सेप्ट होता. म्हणजे आम्हाला काय वाटत होतं की आमचा दुसरा कोणी उमेदवार होता का विधानसभेला? आदिवासी भागातला उमेदवार, पश्चिम पट्ट्यातला उमेदवार म्हणून संजू साबळेंनी सुद्धा त्यांचं प्रचाराच्या नारळाला भाषण केलंय. बघा तुम्ही अजून बी चुकीचं उमेदवार आहे तरी तुम्ही त्यांची ते उमेदवार चुकीचा नव्हता. म्हणजे तुम्ही एवढं सांगताय त्यांनी गावागावात गट केले. गावागावात गट केले, परंतु आम्ही आदिवासी भाग म्हणून त्याच्याकडे बघत होतो ना त्यावेळेस. आता वारंवार सांगितलं जातंय की 25,000 मतदान पडलं, 25,000 मतदान पडलं. साहेब, मड बारगाव खोऱ्यामध्ये त्यांना 10 ते 11,000 मतदान पडलेलं आहे. आणि जो आता रिअल तांबे बाराव जो गण आहे ना सर, याच्यातून 11 ते 11.5 मतदान त्यांना पडलेलं आहे. 11,500. मग तुम्ही विचार करा, आज त्यावेळेस 2 उमेदवार होते का? आज सगळेच उमेदवार आदिवासी समाजाचे आहेत. आता निवडणुकीच्या जागे तुम्ही एकमेकांच्या विरोधातच बोलताय. साहेब, आम्ही आतापर्यंत त्यांच्या पर्सनली विरोधात कधीच बोललो नव्हतो. पण काल जे त्यांचं पिसाळलेलं रूप पाहिलं ना आम्ही, की राव हा माणूस बोलतोय काय, निवडणूक चालली कुठं, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यावर घसरतोय. तुम्ही सांगा, हे त्यांचं वागणं योग्य आहे का? आज जर तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष ह्या सत्ता कारणामध्ये आहेत, तर एखादी प्रेस घ्यावी, सांगावं की जर बंडू उतळेंनी हे आरोप केलेत, हे पुरावे, तर माझ्याकडे त्याच्यावर प्रतिपुरावे आहेत. बरोबर. आज त्यांनी दाखवलं की स्वतःच्या सासूच्या योजना, आज अक्षरशः साहेब जाऊन बघा, ती माऊली बेडवर आहे, अर्धांग वायूनी बेडवर आहे, त्यांच्या सासूबाई, त्यांच्या नावाने स्कीम खाल्या. 6 गुंठे जमीन असणाऱ्या व्यक्तीला जर एवढ्या स्कीम मिळत असतील, तर मग बाकी सामान्य व्यक्तींचं काय? बाकीच्या योजना दिल्या असतील ना. पूर्ण माहिती मागवली, बाकीच्या लोकांची नावच नाहीयेत. तुमचं आता नक्की म्हणणं काय? आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी जर निवडणुकीमध्ये भाग घेतलाय, बाकीच्या उमेदवारांनी निवडणुकीमध्ये भाग घेतलाय, तर निवडणूक ही एक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जावी. कुठल्या तरी आरोप केला म्हणून प्रति आरोप करणे, ह्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाऊ शकत नाही. आणि अजून एक मला मुद्दा सांगायचा आहे की मी पण अतुल शेठ बेनके यांना मानणारा कार्यकर्ता होतो. आज जर बघितलं गेलं, खडलक साहेब, अतुल शेठ बेनके ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये आम्ही मैत्री होती आमची, आणि मावळ विभागामध्ये अतुल शेठ बेनके यांना घेऊन फिरणारा मी पहिला कार्यकर्ता आहे. अगदी भाऊसाहेब देवाडे पण तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्हते, आणि मला वाटतं दत्ताभाऊ ते पण तोपर्यंत कॉलेजलाच होते. मिलिंद मडके असतील, प्रवीण मुळे असतील, सलीम सय्यद असतील, हे आम्ही सगळ्यांची युनिटी अतुल शेठ बेनके साहेबांना त्या ठिकाणी मावळात प्रेझेंट करण्यामध्ये होती.